आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। बॉम्ब असल्याचा बतावणीचा फोन आल्याने पोलीस मुख्यालय सांगली गोंधळले। दारूच्या नशेत फोन करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी घेतलं ताब्यात। सांगली जिल्हा डायल 112 कंट्रोल रूम येथे खोटा कॉल करून पोलीस कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणारा इसम ताब्यात। दिनांक 4/1/2025 रोजी 11:30 वाजता मोबाईल नंबर 9422 वापरकर्ता याने डायल 112 कंट्रोल रूम येथे फोन करून सांगली कंट्रोल रूम मध्ये बॉम्ब लावला आहे, पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला। सदरचा कॉल सांगली शहर पोलीस ठाण्याकडील डायल 112 मशीन नंबर 1 वर कर्तव्य बजावत असलेले पोलीस कॉन्स्टेबल 1553 वसीम अक्रम नूरखान मुलानी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली। सदर कॉलच्या अनुषंगाने तात्काळ पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व एसटी स्टँड येथे BDDS पथकाद्वारे तपासणी करण्यात आली, परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह चीजवस्तू मिळून आल्या नाहीत। त्यामुळे सदरचा कॉल करणारा कॉलर याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदरबाबत सांगली शहर पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 50/2025 BNS कलम 217 प्रमाणे दिनांक 4/10/2024 रोजी 15:39 वाजता पोलीस शिपाई 1553 मुलानी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर कॉलचे अनुषंगाने कॉलरबाबत कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1670 मगदूम 669 ऐदाळे, पोलीस शिपाई 1530 कॅप्टन गुंडवाडे 1951 शिंदे यांनी सदर कॉलर हा मालेगाव येथील तवटे मळ्याजवळ राहत असल्याची खात्री केली। त्याच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्या कॉलरला ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव यमनप्पा मरगप्पा माडर वय 50 वर्ष राहणार तवटेमळा मालगाव तालुका मिरज असल्याचे सांगितले। सदरचा कॉल त्याने दारूच्या नशेत केल्याचे कबूल केले असून सदर कॉलरने यापूर्वी सुद्धा सन 2023 मध्ये असाच कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे। सदर इसमास पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी दिला आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।